नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोल पाटील ब्लॉग्स या चॅनेलवरती. आपण आज थोडक्यात मुलाखत घेणार आहोत माऊलींची. माऊली, आपली ओळख सांगा आणि आपलं नाव सांगा. मी हरिभक्त परायण अमर महाराज निळकंठ. माझं गाव आहे वांजरखेडा, तालुका जिल्हा लातूर. आणि मी सध्या श्री संत कृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी या ठिकाणी शिक्षण घेत आहे. नक्कीच. आपलं गाव सांगितलं. गावाची वारी किती वर्षापासून चालू आहे? सध्या गावाचं वारीचं वर्ष 23 वर्ष आहे. 23 वर्ष. हां, नक्कीच. आणि आपण किती वर्षापासून येत आहे? मला 8 वर्ष होतात वारीमध्ये. 8 वर्ष झाली. हां. काय सांगाल, अनुभव काय आहे हा वारीचा? वारीमध्ये म्हणजे या ठिकाणी कसं आहे, श्रीमंत असो अगर गरीब असो आणि कितीही मोठा व्यक्ती असेल तर वारीमध्ये एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून चालणे आणि एकदम शिस्तप्रिय वारी होते. शिस्तप्रिय वारी होते. नक्कीच. एवढा मोठा पायी प्रवास केला जातो, काय सांगाल त्याच्याबद्दल? समजा तुम्ही बघा, उदाहरणामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला जर हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करायचा असेल तर माझं तर एक मत आहे, वैयक्तिक मत आहे की त्यानं हॉटेल मॅनेजमेंट जो कोर्स आहे तो करण्याऐवजी वारी मॅनेजमेंट हा कोर्स करावा आणि त्याच्यामधून काय अनुभव भेटतील ते त्याच्याशी आपण विचारू शकता. नक्कीच. आपण पाहतो की वारीला आलं की पायी चालणं आलं, त्याच्यानंतर एका ठिकाणी संध्याकाळचा मुक्काम आला, तर ते मुक्कामाला थांबल्यानंतर कशा प्रकारे व्यवस्था असते, काय सांगाल त्याबद्दल? त्या ठिकाणी समजा आपल्याला घरी कसं गादीची सोय असते, सर्व असते. या ठिकाणी कसं आहे, दिवसभर 20-25 किलोमीटरचा अंतर कापणे आणि गेल्यानंतर तिथं आपल्या वैयक्तिक सर्वांच्या राहुट्या, त्या राहुट्यामध्ये आपापले जे बॅग आहेत ते गेल्यानंतर तिथून बॅग घेणे, आपल्या राहुटीमध्ये जाणे, राहुटी खाल्ली सर्व स्वच्छता करणे आणि नंतर त्या ठिकाणी असं काही जणांना कसं आहे, भरपूर घरी गेल्यावर झोपेच्या गोळ्या घ्यायची गरज आहे. पण या ठिकाणी कसं आहे, झोपेची गोळी घ्यायची गरज नाही. फक्त भगवंताचं नामस्मरण रस्त्याने आणि आल्या फक्त आपलं सुखाची विश्रांती झोप लागते. त्याच्यासाठी ती एखाद्याला जर झोपेची काही अडचण असेलच समजा आणि त्याला जर काय अडचण असेल तर त्याने एकदा वारीमध्ये यावे आणि वारी अनुभवावी. नक्कीच. खूप चांगलं सांगितलं. मी विचारणे, आता पहिले 2 दिवस खूप जोमाने चालतात कारण एक उत्साह असतो, पण 2 दिवसानंतर कधीतरी कोणाला तरी एक थकवा येतो. पण जेव्हा तो तिसऱ्या दिवशी उभा राहून पाहतो एवढ्या लोकांना, तेव्हा परत एकदा तो चालायला तयार होतो. त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे हा उत्साह कुठून येतो? हा उत्साह म्हणजे वारकरी हा शब्दामध्येच उत्साह आहे हा. कारण की ज्ञानोबा तुकोबा या शब्दामध्ये इतकी ताकद आहे की दिवसभर तुम्ही चालले आणि संध्याकाळी येऊन जर झोपलं तर परत रात्री त्याच नावाची ताकद आपल्या अंगात, ऊर्जा भेटते. कारण की ज्ञानोबा तुकोबा या शब्दामध्ये एवढी ताकद आहे की दिवसभरचा कंटाळा निघून जातो आणि परत पहाटे तीच ऊर्जा होती. कारण की प्रत्येक वारकरी पहाटे 3 वाजता उठून परत त्याच जोशाने तयार राहतो. नक्कीच. एवढ्या पहाटे उठायचं आणि परत एकदा चालायला लागायचं, तो उत्साह परत मिळतो. एक पांडुरंगाला भेटण्याची ओढ असते, त्या ओढीमधून तो चालत राहतो कंटिन्यू. आता काही लोकांना माहिती असतं, तुम्ही सकाळी पहाटे उठता, डेली तुमचा काय प्रवास असतो, म्हणजे किती किलोमीटर पार करता एका दिवसामध्ये? आज आम्ही कमीत कमी 20 किलोमीटरचं अंतर कापलेलं आहे. 20 किलोमीटर म्हणजे डेली 20 किलोमीटर असते की दर दिवशी वेगवेगळं असतं? अंतरानुसार असते. कधी अंतर वाढतं बी, कधी कमी होतं बी, कधी 10 किलोमीटर, कधी 20 किलोमीटर, कधी 30 किलोमीटर असं अंतर असतं. माऊलींचा जिथं मुक्काम असेल तेवढ्या माऊलीच्या म्हणजे जिथे माऊलीची पालखीचा मुक्काम असेल तिथपर्यंत वारकरीलाच पायी दिंडी ही चालायची आहे. नक्कीच. काय अनुभव सांगतो? एक माऊलीची पालखी येते दरवर्षी, त्याच्या आळंदीहून पालखी निघते, तेव्हा काय उत्साह असतो? आम्ही जे विद्यार्थी आहोत ते वर्षभर फक्त एका क्षणाची वाट बघत असतो, तो म्हणजे ज्ञानोबारांचा पालखी सोहळा. कारण की वर्षभर कोणत्याही गोष्टीची आतुरतेने वाट पाहत नाही, पण वारी म्हणल्यानंतर आम्ही 1 महिन्यानं असं इतकं आतुरतेने वाट पाहतो. पण वारीसारखा आनंद आम्हाला भेटतो म्हणून आम्ही वारीमध्ये इतक्या आतुरतेने वाट पाहतो की जणू काय, जसं काय ज्ञानोबा म्हणजे आमची आई आणि पांडुरंग म्हणजे आमचे आई वडील, सर्व सोहळा, सर्व आनंदाची माय म्हणजे ज्ञानोबा आहे. सर्व लेकरा बाळाला सोबत घेऊन देवाला भेटायला जातं. नक्कीच. तुम्ही सांगितलं की विद्यार्थी सांगितलं, म्हणजे एक अशा पण शाळा आहेत की जिथं आपल्या धर्माबद्दल, आपल्या हिंदुत्वाबद्दल शिकवलं जातं, किंवा एक कीर्तन म्हणा, त्यातून जो समाज प्रबोधन आहे ते केलं जातं. त्याबद्दल काय सांगाल आपण? म्हणजे शाळा कोणती आहे? आमची संस्था म्हणजे संत कृपा वारकरी शिक्षण संस्था आहे. या संस्थेमध्ये कसं आहे, असं जातीभेद हा शब्द नाही. कारण वारकरी संप्रदायामध्ये जातीभेद हा शब्दच नाही आहे. कारण की या ठिकाणी कसं, चोखा मेळा बंका जातीचे महाराज हे सर्व, कारण की उंचनीचे काही निर्णय भगवंत, हे अभंग जर आपण पाहायला गेलं तर सर्व जाती संत आहेत. कारण की संप्रदायामध्ये जात मानली जात नाही.
नक्कीच एक जातीला थोडासा दुजोरा देऊन हा. सर्व एक आपण आहोत हे सांगितलं जातं. आज वारीमध्ये पाहतो आपण वेगवेगळ्या जातीची लोक सुद्धा हो. सामील होतात, त्याबद्दल काय सांगाल? या ठिकाणी सांगायचं गेलं तर म्हणजे कोणत्याही जातच असू द्या, खांद्याला खांदा लावून आपलं वारकरी चालत असतात. आणि म्हणजे या ठिकाणी पहिली गोष्ट जात मानली जात नाही, आणखी कोणत्या जातीचं कोणी इथं जात विचारत नाही. फक्त या ठिकाणी एकच जात विचारली जाते प्रत्येकाला. शब्द एकच आहे, माऊली नावाचा शब्द आहे फक्त. नक्कीच एक डेली तुमचा हरिपाठ सुद्धा होतो, भजन होतं, त्याबद्दल काय सांगाल? कारण एक वेगळा असा एक एन्व्हायरमेंट क्रिएट केलं जातं. आता समजा आम्ही सकाळी जर आम्ही 5 वाजता निघतो, 5 वाजता निघाल्यानंतर पहिल्यांदा आमचं ज्ञानोबा तुकोबा राय हा भजन होतं. आणि नंतर दिवसभर असं काकडा असतं, रुटीन असतं, काकडा हरिपाठ गवळणी हे आमचं दिवसभर रुटीन चालतं. मग इथे येऊन आराम केला जातो. इथे संध्याकाळी येऊन मुक्काम आराम, केला जातो. एक सकाळी नंतर तोच जल्लोष, तोच आनंद, परत तोच उत्साह तोच असतो. उत्साह. नक्कीच आपण जेव्हा पाहतो की ही ओढ जी आहे विठ्ठलाची, वेगवेगळ्या भागातून खूप लांब लांबून लोक येतात, ती जेव्हा भेटतात तेव्हा काय अनुभव असतो? म्हणजे कारण कसं असतंय, आपण पाहतो की दर किलोमीटरला एक भाषा बदलते आपली. कारण मराठी अशी आहे की दर किलोमीटरला चेंज होते, मैलोमैली चेंज होणारी भाषा आहे आपली मराठी. एक वेगवेगळी म्हणजे त्या बोली भाषेमध्ये एक वेगळे प्रकार असतात प्रत्येकाच्या. ही वेगवेगळ्या प्रकारची जेव्हा माणसं भेटतात तुम्हाला, तो अनुभव काय असतो? कारण जेव्हा पाहतो आपण थोडं कर्नाटकी साईड आहे किंवा थोडं बीड, इकडे कोल्हापूर घाटी म्हणतात, किंवा थोडं आता मी पाहिलं की दिंडीला कर्जतवरून सुद्धा, मुंबई साईडवरून सुद्धा, आगरी सुद्धा लोक सर्व लंडनहून आले वारी. नक्कीच परदेशी सुद्धा येतात. एक अनुभव काय सांगतो? एक म्हणजे माऊलींच्या नावामध्ये एवढी ताकद आहे की फक्त तुम्ही काय करा, एकदा माऊलीचं स्मरण करा, माऊलीचं सुख एकदा अनुभवा. म्हणजे त्यांना हा सोहळ्याविषयी एवढं आतुरता लागल की मी म्हणलं ना, आताच वर्षभर जे आम्ही क्षणाची वाट पाहत नाही, ती फक्त ह्या एका महिन्याची, या सोहळ्याची वाट पाहत असतो आम्ही. आणि भाषा म्हणजे सांगू का, तर भाषा बोलण्याचा विषयच येत नाही. कारण की सगळेजण आपल्या आपल्या ज्ञानोबा तुकोबाच्या गजरामध्ये चाललेले असतात. त्याच्यामुळं भाषा वगैरे बोलण्याचा जास्त तर योगायोग येत नाही, कारण सगळेजण आपल्या आपल्या भजनामध्ये तल्लीन असतात. नक्कीच प्रत्येकजण आपापल्या भजनामध्ये तल्लीन असतात. तुम्ही पाहता आपण व्हिडिओसुद्धा शूट केलेले आहेत. प्रत्येकाचं एकच भजन असतं आणि एकच ओढ असते की माझ्या पांडुरंगाला जाऊन पंढरीत भेटायचं आहे. आता आपण जेव्हा जातो, वारीतून जातो, पायी चालत जातो, भेट घेतो, ती भेट घेतल्यानंतरचा तिथला अनुभव काय असतो, किंवा तुमचं काय, ती ओढ काय असते तुमची? म्हणजे आम्ही पंढरपूरला गेलो, भाग गेला शेण गेला, अवघा झाला आनंद. हे जे आपण 25 दिवस चाललो पायी, एकदा भगवंताला पूर्णपणे असं डोळे भरून पाहिलं की आमचा सर्व जो क्षीण आहे तो फक्त निघून जातो. भाग गेला शेण गेला, फक्त आम्हाला आनंद होतो, अवघा झाला आनंद. जेव्हा तिथं भेटता आणि परत एकदा घरी जाता, तेव्हा काय अनुभव असतो या वर्षातून आलेल्या ह्या 15-20 दिवसाचा? असं करमत नाही आम्हाला, वाटतं की आज हे दिवस आणखीन पाहिजे होते असं वाटत आहे. घरी जाऊनच असं वाटतंय काय जाऊच नाही. नक्कीच तुमचा एक अनुभव असेल, कारण तुमचं आता वय झालेला एक मोठं तुमचा अनुभव आहे. काय सांगाल त्या अनुभवाबद्दल? काय अनुभव, ह्याच्यासारखा अनुभव असा मला जगात कुठंच मिळणार नाही. असा मला ह्या सोहळ्यासारखा जगात सोहळाच नाही. हा सुख सोहळा स्वर्गीय नाही, आकाशात नाही, पाताळात नाही, ना कुठंच नाही. हे सोहळा जे आहे ते अगदी म्हणजे जोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत हा सोहळा राहणार. नक्कीच. आपलं नाव कसं सांगा थोडक्यात? माझं नाव रामधन सोपानराव गव्हाणे, पोलीस गाव? पाटील. अच्छा, सेम गावातले? नाही, माझं गाव किल्ले धारूमध्ये, बीड जिल्ह्यामध्ये. बीड जिल्ह्यामध्ये. नक्कीच तुम्ही पाहताय बीड जिल्ह्यातून सुद्धा आलेले आहेत. माझी 22वं वर्ष चालू आहे आता, वय म्हणजे दिंडीत येत होती वारीच. नक्कीच मी विचार कारण आता आपण बघतो एक नवीन पिढी जी आहे, मोबाईल म्हणा किंवा बाकीच्या ह्याच्यामध्ये भरपूर गुंतलेले आहे. काय सांगाल, काय संदेश द्याल? कारण आपण एका हरिपाठ परायण ह्या शाळेत जाता, काय सांगाल आपण त्या मुलांना? सध्याची जी पिढी आहे ती अधोगतीकडे जात आहे. तर माझं एक म्हणणं राहील की त्यांच्या आईवडिलांनी जे सध्या मोबाईल देतात हातामध्ये, ते मोबाईल न देता त्यांना एक परमार्थिक संस्कारामध्ये त्यांना वाटचाल करावी, त्यांना आध्यात्मिक मार्ग म्हणजे त्यांना घरी बसल्या बसल्या हरिपाठाचं ज्ञान द्यावं, गाथा द्यावा, भगवद्गीता द्यावी, ज्ञानेश्वरी द्यावी हातात. त्यांना दररोज किमान जगायचं कसं हे तरी शिकता आलं पाहिजे, याच्यासाठी आईवडिलांनी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत. नक्कीच. म्हणजे एक व्यावहारिक ज्ञान दैनंदिन जीवनात लागतं. कारण व्यावहारिक ज्ञान म्हटलं की फक्त पैशाचं असं नाही आहे. दैनंदिन तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमचं व्यवहार ज्ञान कसं असावं याचं शिक्षण घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि याच्याबद्दल थोडीशी माहिती असणं सुद्धा महत्त्वाचं आहे. ह्या जगात जेव्हा तुम्ही उभा राहता मार्केटमध्ये, जसं की नवीन शब्द आहे मार्केटमध्ये उभं कसं राहायचं, समोरच्याची कसं बोलायचं,
कारण तुम्ही जेव्हा वारीत येता तेव्हा जेव्हा मी आलो इथे तेव्हा पाहतोय की प्रत्येकाला माऊली या नावाने हाक मारली जाते. काय सांगाल या शब्दाबद्दल? कारण कोणालाही असं दादा मामा पण नाही, सरळ माऊली. कारण माऊली म्हणजे तो भगवंत पांडुरंग, आणि त्याच्या नावाचा उल्लेख करून तुम्हाला संबोधलं जातं, तुम्हाला त्याच्या रूपात बघितलं जातं. काय सांगाल याच्याबद्दल? माऊली म्हणजे तुम्हाला सांगू का, आता माऊली हा शब्द आपण जर व्याकरणाच्या दृष्टीने जर विचार केला तर माऊली हा शब्द स्त्रीलिंगी पण नाही आहे आणि नपुंसकलिंगी पण नाही आहे. माऊली हा शब्द म्हणजे कॉमन कोणासाठी, आता एखादी महिला जर चालत असेल तर तुम्ही त्यांनाही हो माऊली चला पुढं असं म्हणू शकता. एखादा पुरुष जर चालत असेल तर त्याला पण माऊली म्हणू शकता. कोणी लहान न पायी याती कुळाचा विचार, म्हणजे याती भलती नारी, लहान छोट्या मुलापासून ते मोठ्या प्रौढ व्यक्तीपर्यंत तुम्ही कुणालाही माऊली या नावानं हाक मारू शकता. आणि माऊली या नावामध्ये म्हणजे अशी काही वेगळी ऊर्जा आहे ना, तुम्ही माऊली नाव मायेचा आधार आहे या शब्दामध्येच माऊली. मायाचा आधार आहे. नक्कीच मित्रांनो, तुम्ही पाहताय म्हणजे तुम्ही पाहू शकता या मित्रांना, वय यांचं पाहू शकता, तुम्हाला समजेल कसं असतं की संस्कार खूप महत्त्वाचे असतात. आजकाल मुलामध्ये आपण पाहतो मोबाईल घेतला की त्याच्यातच गुंग असतात, पण हे शिक्षणसुद्धा त्या मोबाईल नको असं नाही आहे, मोबाईल हवा. आजच्या ह्या धावत्या युगामध्ये तुम्हाला मोबाईलची सुद्धा तेवढीच आवश्यकता आहे, पण त्याचा वापर किती असावा हे सुद्धा आपल्याला माहिती हवं, आणि काही गोष्टींचे संस्कार असणं सुद्धा माहिती पाहिजे. आणि तुम्ही पाहताय ह्या दोन मित्रांना पाहताय की काय यांचं शिक्षण कसं चाललं आहे, किंवा यांच्या वाणीतून जे तुम्हाला शब्द ऐकायला मिळतात. खरं तर बघायला गेलं तर मी सुद्धा एकदम अज्ञान आहे, कारण मी सुद्धा एक नॉर्मल शिक्षण घेतलेला व्यक्ती आहे, शिकलेला आहे, पण एक नॉर्मल वेगळ्या शैक्षणिक धारेतून गेलेलो आहे. आज म्हणजे अशी वेळ आली की चला आज वारीमध्ये जाऊया, थोडंसं आपण सुद्धा पांडुरंगाच्या ओढीनं कुठेतरी आपल्याला वर्षातून थोडा वेळ काढला पाहिजे देवासाठी, यासाठी आलो की आपलं सुद्धा दर्शन घेता आलं पाहिजे आपणाला. पण या माऊलींचं जेव्हा आपण ऐकतो शब्द तेव्हा कुठेतरी असं वाटतं की अरे आपण कुठेतरी या मार्गाला अगोदरच यायला पाहिजे होतं, कारण आपल्यापेक्षा जास्त ज्ञान यांना आहे. कारण तुम्ही ऐकलं असेल थोडे अभंगसुद्धा यांनी सांगितले, श्लोक असतील, अभंग असतील, या गोष्टींचं थोडंफार ज्ञान आहे. काय सांगाल त्या ज्ञानाबद्दल, किंवा घरातल्या मुलांना हे शिकवणं गरजेचं आहे, काय सांगाल त्याबद्दल? खूप गरज आहे याची, कारण की तुम्हाला खरं सांगू का, शैक्षणिक शिकवणे तुम्हाला पैसा कमवायला वगैरे शिकवत असेल, पण वारकरी संप्रदाय जो आहे ना तो वागायचं कसं, आपल्या आईवडिलांची सेवा कशी करायची, आणि जगात त्याच्यापेक्षा म्हणजे मोठी गोष्ट कुठली नाही. पैसा तुम्ही कोट्यावधी कमवाल, पण तुम्हाला ते सुख आणि ते ऐश्वर्य नाही का पैशाने नाही भेटणार. फक्त वारी एकदा केल्याच्या नंतर तुम्हाला जो आनंद होईल ना तो नाही का गगनात न मावण्यासारखा. नक्कीच मित्रांनो, तुम्ही पाहताय खरोखर या माऊलींचे शब्द. आपलं नाव काय? शुभम महाराज थोडा. शुभम महाराज. नक्कीच एक म्हणतो ना, म्हणजे हे ज्ञान जे आहे ना तुम्हाला असं कुठे मिळणार नाही. तुम्हाला हे चांगले शिक्षक, तुमचे चांगले गुरुवर्य जे असतात ना यांच्याकडूनच मिळतं. कारण जसं म्हणतो ना की दगडाला किंवा मातीला देव असा डायरेक्ट बनत नाही आहे. कुठे असं झालं की देव कुंकू लावला म्हणजे बनत नाही, त्याला मूर्तीला घडवायला लागतं. आणि तुम्ही पाहता ह्या जे आपण म्हणतो ना की दगडाला जोपर्यंत चिनी हातोड्याचे जोपर्यंत घाव देत नाही तोपर्यंत त्याला देव पण येत नाही. तसंच आहे, ह्या लहान चिखल माती दगड जे असतात ह्यांना आकार देणं आणि त्यांना एका ढाच्यामध्ये तयार करणं हे गुरुवर्यांचं काम असतं, आणि तेच या शिक्षण संस्थेमध्ये केलं जातं हे तुम्हाला समजलंच असेल. नक्कीच काय सांगाल, किती मुलं आहेत तुमच्या शाळेमध्ये तिथे? आमच्या सध्या 40 मुलं आहेत. 40 मुलं आहेत. नक्कीच काय सांगाल, कशा प्रकारे तिथं शिकवलं जातं किंवा कशा प्रकारे ज्ञान दिलं जातं? शिकवलं म्हणजे प्रत्येक मुलावर वैयक्तिक लक्ष. आता जर आपण शैक्षणिक जर विचार केला तर आता मोठे मोठे घोटाळे वगैरे सुरू आहेत नाही का, कुठले पण MPSCची परीक्षा झालं, UPSC. पण आमचा म्हणजे वारकरी संप्रदायाचा असे काही की तिथं नाही का म्हणजे ओरिजिनलच पाहिजे, तिथं असं काय म्हणते भ्रष्टाचार वगैरे असं काही चालत नाही तिथं. नक्कीच, नाही का, म्हणजे अभ्यास जर तिथे केला कॉपी तर करायची म्हटलं तरी कॉपी करायची म्हटलं तरी. आणि आता तुम्हाला वाटत असेल की 40 विद्यार्थी, पण 40 विद्यार्थ्यांवर वैयक्तिक आमचे जे गुरुजी आहेत ना ते प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष. आणि परत आज काय शिकवलंय हे उद्या तुमचा अर्धा तास त्याच्यामध्ये जाणार की उद्या काल काय शिकवलं होतं. पण तसं आता आपण जर शैक्षणिक ह्याच्यामध्ये पाहिलं तर तसं प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष दिलं जात नाही. आता क्लासेस वगैरे असतील, ऑनलाईन क्लासेस, ऑफलाईन, त्याच्यामध्ये भरपूर विद्यार्थी मग शिक्षकांची मुलांची वर्ष तर ओळखसुद्धा होत नाही की
नक्कीच आपण जास्त वेळ घेणार नाही. माऊली, मी तुम्हाला विचारेन की आता जेव्हा तुम्ही त्या वर्षीचं जी वारी आहे ती जेव्हा विठुरायाच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जाल आणि दर्शन घेऊन जेव्हा परत याल तेव्हा काय अनुभव असेल, आणि आपले जे मित्रपरिजन आहेत किंवा शाळेतील विद्यार्थी असणारच या वारीत, पण तुमचे जे गावचे असतात, आसपास मुलं असतील, त्यांच्यासाठी काय संदेश असेल, किंवा आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी काय संदेश असेल, किंवा हा अनुभव तुमचा काय असेल? त्यांना माझं एकच सांगणं असेल की तुम्हाला जर एक आध्यात्मिक शांतता, जर सुख पाहिजे असेल तर त्यांनी फक्त नक्की एकदा वारी करून बघावी. नक्कीच एक खूप चांगला संदेश आहे म्हणा, किंवा थोडक्यात आपण एक इंटरव्ह्यू घेतला, मुलाखत घेतली, त्यातून माऊलीने आपल्याला भरपूर काय सांगितलं. बघणारी त्यांच्यापर्यंत हा संदेश जाईल की कुठेतरी आपणाला पांडुरंगच असं नाही, कुठलाही तुमचं भगवंत असू दे, त्याचं नामस्मरण करणे, त्याचा उच्चार करणे, वर्षातून एक वेळ तरी देवासाठी थोडासा वेळ काढणे, इथपर्यंत जरी त्यांना मार्गदर्शन झालं तरी पण भरपूर आहे. नक्कीच धन्यवाद या छोट्याशा मुलाखतीबद्दल. रामकृष्ण हरी.